आज जेजुरीच्या परिसरात जी परिस्थिती आहे त्याची आपणा सर्वांनाच जाणीव आहे। युद्धाची स्थिती दैत्यांनी निर्माण केली आणि त्यांना कडक असे शासन करण्यासाठी हे तिकडे गेले आहेत। आता लवकरच युद्धाला प्रारंभ होईल, पण अशा परिस्थितीत घडू नये अशी घटना घडली आहे। माझ्यावर जे दायित्व होते ते मला पूर्ण करता आले नाही। देवी, जे घडलं आहे ते सगळ्यांना सांगा, सर्वांना कळू दे। मी बानूला जेजुरी सोडून जाण्याची आज्ञा दिली होती। या सिंहासनाच्या अधिकाराने मी तिला तसे सांगितले होते आणि तिने तसा निश्चयही केला होता। परंतु श्री खंडेरायांनी बानूला सांगितलं होतं की जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत जेजुरी सोडून जायचं नाही। हो, पण तरीही बानू जेजुरी सोडून गेली। हे घडणं खरंच अपेक्षित नव्हतं। हो, माझ्यावरचे दायित्व मी पार पाडू शकले नाही याचे मला दुःख होते आहे। देवी, आमच्या हातनं चूक झाली आहे बघा, ह्याच्यामध्ये तुमची काय भी चूक नाही। नाही चौडप्पा, या राज्याची सम्राज्ञी म्हणून मला ते जमलेलं नाही। ही गंभीर समस्या आहे। बाणाई ज्या वाटेने चंदनपुरीला जाणार आहे त्याच वाटेत ते दैत्य आहे। हो बंधू, आणि म्हणूनच तिने जाऊ नये असे यांनी सांगितले होते। अशा युद्धाच्या प्रसंगात बानूकडे दुर्लक्ष होऊ शकतं ह्याबद्दल आमचं बोलणं देखील झालं होतं। पण अखेर ते घडलंच, आणि आता जर बानूला काही झालं तर मी स्वतःला कधीही क्षमा करू शकणार नाही। यावर काहीतरी मार्ग निघेल, कदाचित ती दुसरीकडेही गेली असावी। बंधू, तुम्ही साक्षात विष्णू आहात। तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीने हे पाहू शकता की ती आता कुठे आहे। काय झालं? काय झालं बंधू, सांगा ना। तुम्ही असे शांत का? त्या दैत्यांनी बाणाईला घेराव घातला आहे। बाणाईला पकडून ठेवलं आहे त्यांनी। देवी, देवी, देवी कुठे दिसत नाहीत। आत असाव्यात बहुधा। माधवी, तू कुठे होतीस? मी इथेच होते, म्हणजे तुम्हाला शोधत होते। सेविकेंबरोबर निरोप पाठवलात की त्वरित भेटायला ये म्हणून। हो। माझ्यासाठी काही काम आहे का? तसं सांगा। तुम्हाला काही हवं आहे का? नाही, युद्धभूमीवरून काही वार्ता आलेली दिसत नाही, कारण जर ती आली असती तर मला कळली असती। अर्थातच, पण देवांनी त्या दैत्यांना कडक असे शासन केले असणार अशी माझी खात्री आहे। त्याची मला देखील खात्री आहे, आणि यांच्या क्रोधासमोर त्यांचा काही निभाव लागणार नाही हे देखील मला ठाऊक आहे। त्यातून त्या दैत्यांनी त्या बानूला पकडलंय हे कळल्यावरती देवांचा राग वाढलाच असणार। क्षमा असावी देवी, पण प्रधानजींनीच राजसभेत त्यांच्या दिव्य दृष्टीनं पाहून सांगितलं होतं, आणि ते सगळ्यांनाच सांगितलं होतं। तेच माझ्या ध्यानात राहिलं। जे नको ते तुझ्या ध्यानात असतं। पुन्हा क्षमा असावी देवी, पण कितीही झालं तरी बानूचं काय झालं असेल हा विषय आहेच। बाहेर लोक त्याचीच चर्चा करत असतात। कोण करत असतं ही चर्चा? आणि हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, आणि तू देखील इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करायची आवश्यकता नाही असं मला वाटतं। हो हो देवी,
युद्धभूमीवरून काही वार्ता आली तर माझ्यापर्यंत ती तात्काळ पोहोचावी. जशी आपली आज्ञा. येतो आता. देवी, बाणाईने श्री खंडेरायांचे म्हणणे ऐकायला हवे होते, परंतु श्री खंडेरायांचे म्हणणे न ऐकल्यामुळेच आज बाणाईला त्या दैत्यांच्या सामोरं जावं लागत आहे. हो, परंतु श्री खंडेराय बानूला असं एकटं सोडणार नाही. तेव्हा ना त्या दैत्यांना श्री खंडेरायांनी यमसदनास धाडलं असेल. आता कसला विचार करता आहात तुम्ही? देवी, त्या दैत्याला त्याच्या कृत्याचे शासन झाले आहे. श्री खंडेरायांनी त्या दैत्याचा वध केला आहे. परंतु यानंतर पुढे पुढे काय? ह्यानंतर असं धाडस कोणीही करणार नाही हे स्पष्ट आहे. मी त्याबद्दल बोलत नाही देवी. मग बाणाईने जेजुरी सोडून जाण्याचा निर्णय घेतला, कारण श्री म्हाळसा देवींनी तशी आज्ञा केली होती. परंतु श्री खंडेरायांनी तिला सांगितले होते की मी सांगत नाही तोवर जेजुरी सोडून जाऊ नकोस. परंतु आता त्या दैत्याचा वध झाला आहे, संकट दूर झाले आहे. आता पुन्हा श्री म्हाळसा देवी त्यांच्या आज्ञेची पूर्तता व्हावी म्हणून आग्रही राहणार. ते तर होणारच, कारण बानूचं जेजुरीत असणं त्यांना काही केल्या नको आहे. परंतु आता पुढे काय होणार याचाच मी विचार करतो आहे. गणोबा, राघोबा, अरे असं गपगुमान का उभा आहेसा? अहो देव तर युद्ध करतात आणि आपण काय करणार? मला तर वाटतंय का मी बी देवासंग गेलो असतो तर लई बरं झालं असतं. तू तर जाऊन काय करणार आहेस? अरे म्या बी मारलं असतं 2-4 राक्षस. अरे गपराव, लय बोलू नगस, नाहीतर आत्ता पाठवीन तुला तत. हा, असं काय समजू नका सा. म्या बी गेलो असतो, पण तुम्ही नाही म्हणले ना म्हणून मी हात राहिलो. नाहीतर त्या राक्षसांनी असं धरलं असतं आणि असं आपटलं असतं. अरे बाणाईसनी त्या राक्षसांनी पकडला आहे, त्याचा काय विचार आहे का नाही तुमच्या डोक्यात? आता ते काही चांगलं झालं नाही बघा. त्या कशा असतील काय ठावं. अरे देव त्यासनी काय होऊ द्यायचं नाही, तरी बी काळजी वाटतेच. होय होय. तुमच्या दोघांची चूक आहे. आता आम्ही काय केलं? अरे काय केलं म्हणजे काय? आपण असताना बानुबाई गेल्याच कशा? देवाने काय सांगितलं होतं ठाव आहे ना व? त्यासनी कुठं बी जाऊ द्यायचं नाही म्हणून. अहो म्या स्वतः त्यासनीच सांगितलं होतं, पर त्या अशा जातील असं वाटलं नव्हतं बघा. आता एवढी माणसं पायथ्यापाशी होती, पर कुणी बी काय बोललं नाही. अरे पर उशिरा कळलं नव. आता देव येऊन दे परत, तुम्हा दोघांनी सीमेवर धाडतो का नाही बघा. नाही नाही, हे बघा तुम्ही असं काय करू नका. म्या काय देवासनी सोडून जायचं नाही. म्या बी बाणाईचा वाडा सोडून जाणार नाही बघा. हा. मलाच नाही राहायचं आता हात. पण यांनी तुला थांबवलं का? होय, मी सांगितलं तिला की हा जेजुरी गड आणि हा वाडा सोडून जायचं नाही म्हणून. आज तुम्ही माझा पुन्हा अपमान केला आहे. आता मी काय करायचं हे मी ठरवेन.